नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तुम्ही चॅनलला जॉईन करून घ्या. एक्स्ट्रा स्टडी मटेरियल आणि क्विजेस तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. तर आज आपण बघणार आहोत पाठ 2 स्थान आणि विस्तारचे स्वाध्याय. पहिला प्रश्न आहे की खालील विधाने योग्य आहेत की अयोग्य आहे ते लिहायचं आहे आणि जर ते विधान अयोग्य असेल तर त्याला दुरुस्त करून लिहायचं आहे. पहिला प्रश्न आहे, ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे. तर दिलेलं विधान काय आहे? योग्य आहे. ब्राझील हा देश काय आहे? तर दक्षिण गोलार्धात आहे. भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे. हे विधान काय आहे? तर अयोग्य आहे, कारण भारताच्या मध्यातून काय गेलेले आहे? कर्कवृत्त गेलेले आहे. हे बघा, भारताच्या मध्यातून काय गेलेले आहे? तर कर्कवृत्त गेलेले आहेत. त्याच्यामुळे तो विधान काय आहे? अयोग्य आहे. तिसरं विधान आहे, ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे. तर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी नाही तर जास्त आहे. चौथं विधान आहे, ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते. तर हे विधान काय आहे? योग्य आहे, कारण आपण बघितलं आहे की ब्राझील या देशातून विषुववृत्त पण जाते आणि मकरवृत्त पण जाते. पाचवे विधान आहे, ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे. तर हे विधान काय आहे? अयोग्य आहे, कारण ब्राझील या देशाला पॅसिफिक महासागराचा नाही तर अटलांटिक महासागराचा किनारा लाभलेला आहे. हे बघा, ब्राझील या देशाला उत्तर अटलांटिक आणि अटलांटिक महासागराचा काय लाभलेला आहे? तर किनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. तर हे विधान काय आहे? अयोग्य आहे. भारताच्या आग्नेयच नाही तर पश्चिम दिशेला काय आहे? तर पाकिस्तान हे राष्ट्र आहे. पुढचा प्रश्न आहे की भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. भारताच्या दक्षिण भूभागास काय म्हणतात? तर द्वीपकल्प म्हणतात. इथे तुम्ही बघू शकता की भारताचा या प्रश्नामध्ये तुम्ही बघू शकता की हा जो आहे भारताचा दक्षिणोत्तर निमुळता भाग, त्याला काय म्हणतात? तर द्वीपकल्प म्हणतात. पुढचे प्रश्न बघूया. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? तर स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरे जावे लागले. तसेच अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला काय जावं लागलं? तर तोंड द्यावं लागलं. आणि स्वातंत्र्यानंतर आर्थिक सुधारणा म्हणजे वित्तीय समस्यांना पण भारताला सामोरे जावे लागले. तसेच ब्राझीलला पण ब्राझीलला पण स्वातंत्र्यानंतर वित्तीय समस्यांना काय जावं लागले? तर सामोरे जावे लागले. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? तर बघा, भारत आहे तो काय आहे? उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. तसेच आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. आणि ब्राझील काय आहे? तो उत्तर गोलार्धात, दक्षिण गोलार्धात आणि पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे. तसेच दक्षिण अमेरिकेच्या उत्तरी भागात काय आहे? तर ब्राझीलचे स्थान आहे. पुढचा प्रश्न आहे, भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 8 अंश 4 मिनिट ते उत्तर ते
37°6' उत्तर अक्षवृत्त्या. आणि रेखावृत्तीय विस्तार आहे भारताचा 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व रेखावृत्त. ब्राझीलचं बघूया. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त. उत्तर आणि दक्षिण का बरं? तर ब्राझीलचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तिथला काही भाग तो उत्तर गोलार्धात येतो, तर काही भाग दक्षिण गोलार्धात येतो. आणि त्याचा रेखावृत्तीय विस्तार आहे 34°45' पश्चिम ते 73°48' पश्चिम. दोन्ही पश्चिम का बरं? तर ब्राझील हा पूर्णपणे काय आहे? पश्चिम गोलार्धात आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. तर आपल्याला अचूक पर्याय शोधायचा आहे. पहिला प्रश्न आहे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक नावाने ओळखले जाते. तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक काय आहे? इंदिरा पॉईंट आहे. दुसरा प्रश्न, दक्षिण अमेरिका खंडातील हे 2 देश ब्राझीलच्या सीमेलगत नाही. तर तुम्ही नकाशा बघू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील की चिली आणि इक्वेडोर हे 2 देश काय आहेत? तर ब्राझीलच्या सीमेलगत नाही. त्या देशांची सीमा ब्राझीलसोबत लागत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, दोन्ही देशातील राजवट कशी आहे? तर प्रजासत्ताक आहे. आणि प्रजासत्ताकचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता. प्रजासत्ताक म्हणजे त्या देशातील जो प्रमुख असतो तो प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, डायरेक्टली और इनडायरेक्टली तेथील जनतेकडून निवडला जातो, त्याला म्हणतात प्रजासत्ताक. पुढचा क्वेश्चन बघूया. ही प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? तर बघा, ब्राझीलच्या पूर्व भागाला काय आहे? तर अटलांटिक महासागर लागलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता आकार भारताचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो? तर आपल्याला माहीत आहे भारताला दक्षिण भागाला काय आहे? तर किनारा लाभलेला आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? द्वीपकल्प म्हणतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा. पुढचा प्रश्न बघा, गोलार्धांचा विचार करता खालील पर्यायापैकी भारत कोणत्या गोलार्धात आहे? आणि वाला प्रश्न आहे की गोलार्धाचा विचार करता ब्राझील प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गोलार्धात आहे? तर बघा, इथून 0° रेखावृत्त गेलेले आहे आणि इथून 0° अक्षवृत्त गेलेले आहे. तर आपला भारत जो आहे हा आहे पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध, हा संपूर्ण उत्तर गोलार्ध आणि हा संपूर्ण दक्षिण गोलार्ध. तर ब्राझील काय आहे? दक्षिण गोलार्धात आहे. आणि भारत काय आहे? तर उत्तर गोलार्धात आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आहे उत्तर गोलार्धात आणि ब्राझील आहे तर दक्षिण गोलार्धात. तर इथेच आपले स्थान आणि विस्तार या पाठाचे स्वाध्याय पूर्ण झालेले आहे. आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही कमेंट बॉक्स लिहून ते माझ्यापर्यंत कळवा. मी तुमचे मदत करण्याचा नक्की प्रयत्न करणार. धन्यवाद.